नमस्कार. चला आज व्याकरणाशी थोडी मैत्री करूया आणि आपला आजचा विषय आहे नामाचं जग. खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग बघूया यात काय काय रहस्य दडली आहेत. आता बघा, आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव आहे, बरोबर? पण मग या सगळ्या नावांना आपण ओळखायचं कसं? त्यांची वर्गीकरण कशी करायची? हाच प्रश्न आपल्याला नामाच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे घेऊन जाणार आहे. तर मग नाम म्हणजे नक्की काय? अगदी सोपं आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीला, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, एखादं ठिकाण असो किंवा अगदी एखादं गुण, त्यालाच जे नाव दिलेलं असतं ना, त्यालाच नाम म्हणतात. मग ती गोष्ट खरी असो किंवा आपण कल्पना केलेली असो, हाच आपला बेस आहे. चला पुढे बघूया. ओके, तर नामांच्या प्रकारांमध्ये सगळ्यात आधी आपण दोन मुख्य आणि सोपे प्रकार बघणार आहोत: सामान्य नाम आणि विशेष नाम. हे बघा, समजा आपण एका वर्गात आहोत आणि तिथे खूप मुलं बसली आहेत. मी जर नुसतं मुलगा असं म्हटलं तर सगळीच मुलं बघतील, नाही का? म्हणून मुलगा हे झालं सामान्य नाम. पण जर मी अजय असं नाव घेतलं तर फक्त अजय नावाचा मुलगाच बघेल. म्हणजे अजय हे झालं विशेष नाम. आहे की नाही सोपं? चला, हे अजून चांगलं समजून घेऊया काही उदाहरणांमधून. आता बघा, नदी म्हटलं की कोणतीही नदी डोळ्यासमोर येऊ शकते, म्हणून ते सामान्य नाम. पण गंगा म्हटलं की एकच विशिष्ट नदी डोळ्यासमोर येते, म्हणून ते झालं विशेष नाम. तसंच शहर हे सामान्य नाम, पण भारत हे एका देशाचं खास नाव आहे आणि गुलाब हे एका फुलाचं. त्यामुळे ही सगळी आहेत विशेष नामं. आता फरक एकदम क्लिअर झाला असेल. बरं, आतापर्यंत आपण अशा नामांबद्दल बोललो ज्यांना आपण बघू शकतो, स्पर्श करू शकतो. पण आता आपण अशा नामांबद्दल बोलणार आहोत ज्यांना आपण पाहू शकत नाही, हात लावू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. इंटरेस्टिंग आहे ना? चला बघूया. एक साधा प्रश्न आहे. कधी श्रीमंतीला पाहिलंय का? किंवा समजा आपण एखादा गोड पदार्थ खातो, पण त्या पदार्थातल्या गोडव्याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही ना? बरोबर. आणि हीच गोष्ट आपल्याला नामाच्या तिसऱ्या प्रकाराकडे घेऊन जाते. तर ज्या नामांमधून एखादा गुण, एखादी भावना किंवा अवस्था समजते त्यालाच भाववाचक नाम म्हणतात. जसं की गोडवा, श्रीमंती, आनंद, सौंदर्य या गोष्टी आपण फक्त फील करू शकतो, अनुभवू शकतो. आता एक मस्त गोष्ट सांगतो. भाववाचक नाम ओळखण्यासाठी एक भारी शॉर्टकट आहे. एक अशी ट्रेक जी तुम्हाला नेहमी कामी येईल. तर ही आहे ती गुरुकिल्ली. बघा, शब्दाच्या शेवटी जर तुम्हाला पणा, ता, गिरी किंवा वा असे प्रत्यय दिसले ना, तर डोळे झाकून समजा की ते भाववाचक नाम आहे. शहाणपणा, नम्रता, गुलामगिरी, गोडवा. किती सोपं झालं बघा. कधीकधी या 3 प्रकारामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर? पण काळजी करू नका. त्यासाठी आपल्याकडे एक छोटंसं गाणं आहे. सामान्य सर्वांना दर्शवतं, विशेष एकालाच बोलावतो आणि भाववाचक मनात सापडतो. बस, या 3 ओळी लक्षात ठेवा, सगळं सोपं होईल. चला, आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते जरा तपासून बघूया. एक छोटासा चॅलेंज घेऊया का? मी काही वाक्य देईन, त्यातली नामं ओळखायची आहेत. तयार आहात? चला, सुरू करूया. आपलं पहिलं वाक्य आहे, शाळेला सुट्टी असली की मला खूप आनंद होतो. आता यात कोणती नामं आहेत आणि त्यांचे प्रकार काय असतील? जरा विचार करा. अगदी बरोबर ओळखलं. शाळा हे आहे सामान्य नाम, कारण ती कोणतीही शाळा असू शकते. आणि आनंद ही तर एक भावना आहे, म्हणून ते झालं भाववाचक नाम. छान. ओके, पुढचं वाक्य. सागर 8वीत शिकतो. हे तर एकदम सोपं आहे. यातलं नाम कोणतं? परफेक्ट. सागर हे एका मुलाचं खास नाव आहे, म्हणून ते आहे विशेष नाम. आणि आता शेवटचं चॅलेंज. वाक्य आहे, ताजमहालाचे सौंदर्य मी पाहिले. यात 2 नामं आहेत. शोधा बघून. वा, ताजमहाल हे एका वास्तूचं विशेष नाव आहे, म्हणून ते विशेष नाम. आणि सौंदर्य हा एक गुण आहे, एक भाव आहे, म्हणून ते झालं भाववाचक नाम. पाहिलंत, एकाच वाक्यात वेगळे वेगळे प्रकार कसे येतात ते? चला, आता आपण या टॉपिकच्या थोडंसं पुढे जाऊया. काही महत्त्वाचे नियम आणि एक ॲडव्हान्स संकल्पना समजून घेऊया. समजा हा आपला बोनस राऊंड आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा. कधीकधी एखादी क्रिया म्हणजे वर्ब नामाचं काम करते. जसं की चालणे हा उत्तम व्यायाम आहे,
इथे चालणे ही खरं तर एक क्रिया आहे, पण या वाक्यात ती एका व्यायामाचं नाव म्हणून आलीये. अशा नामांना म्हणतात धातू साधित नाम. आणि हो, जाता जाता हे 3 नियम पक्के लक्षात ठेवा. 1. सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकतं, जसं मुलगा, मुले. 2. विशेष नाम. आणि 3. भाववाचक नाम. हे शक्यतो एकवचनातच वापरले जातात. हे खूप महत्वाचं आहे. तर आज आपण नामांच्या जगात मस्त सफर केली. आता आपण कोणत्याही गोष्टीचं नाव ओळखू शकतो आणि त्याचा प्रकारही सांगू शकतो. पण आता एक विचार करा. फक्त नावच पुरेशी आहेत का? की भाषेचे आणखीही काही भाग आहेत, जे आपल्याला हे जग अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतात? विचार करा यावर. आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.